नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसंच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आम्ही आपल्या भेटीस घेऊन आलेलो आहोत कवयित्री संजीवनी बोकील. तर संजीवनी मॅम यांचा परिचय हा तसा खूप दीर्घ आहे. त्यांचं काम खूप मोठं आहे या साहित्य क्षेत्रामध्ये. गद्य, पद्य, बालसाहित्य तसेच ललित कथा संग्रह अशा अनेक माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला आपल्या लेखणीच्या जादुई शब्दांनी आपली ओळख करून दिलेली आहे. तर मी आपल्या सर्वांच्या मार्फत त्यांचं स्वागत करतो. मॅम, मनपूर्वक स्वागत आजच्या या भागामध्ये. धन्यवाद. आता सुरुवातीलाच मला विचारायला आवडेल की तुमची ओळख ज्यावेळेस मला पहिल्यांदा झाली ती अशी झाली की आर्जववाल्या संजीवनी बोकील. कारण आर्जववाले संजीवनी बोकील ही ओळख तर तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल की ती कशी महाराष्ट्राला होत गेली. ही जी कविता आहे आर्जव, हो, ती सुरुवातीला मी असं म्हणायची की एका दुर्दैवी मुलीची कविता आहे, पण आता मी म्हणते की ती एका दुर्दैवी मुलीची सुदैवी कविता आहे. ह्याचं कारण असं की ती कविता मी लिहिली आपल्या हायस्कूलच्या तळघरात. तेव्हा ड्रॉइंगची परीक्षा चालली होती आणि ड्रॉइंगच्या परीक्षेला फार काटेकोर सुपरविजन करायची आवश्यकता नसते, कारण दुसऱ्यांनी ताजमहाल काढला की तो बघून लगेच ह्याला काढता येतो असं नाही. त्यामुळे मी निवांत बसले होते आणि समोरच्या मुलांचं निरीक्षण करत होते. त्यावेळेला एक मुलगी एक सुंदर चित्र काढण्यात रममाण होऊन गेली होती आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की परवाच एका बाईंनी, आमच्या बरोबरच्या एका बाईंनी मला असं सांगितलं होतं की ही मुलगी धुणं भांड्याची कामं करून आईला मदत करून शाळेत येते. आपल्या हायस्कूलमध्ये अशाच प्रकारची मुलं की जी दूध टाकून, पेपर टाकून, धुणं भांड्याची कामं करून अशी शाळेत यायची. तर जेव्हा एखाद्या आमच्या बाईंना कळेल, शिक्षिकेला, ही अशा प्रकारचं काम करून येते, तेव्हा त्या त्यांना सांगायच्या, त्यांच्या क्लास टीचरला म्हणा किंवा शिकवणाऱ्या शिक्षकांना, की ही अशा प्रकारचं काम करून येते. तेव्हा हिच्या बाबतीत फार कठोर राहू नका. एखाद वेळेस गृहपाठ केला नसेल तर अशी पूर्वसूचना दिली जायची. तर या मुलीबद्दल असं सांगितलेलं होतं की अशी आईला मदत करून येते. आणि त्या मुलीकडे मी पाहिलं तेव्हा तुम्हाला आता म्हटलं तसं सुंदर चित्र काढण्यात ती तन्मय होऊन गेली होती. म्हणजे तिची झोपडपट्टीतली ती 10x10 खोली, तिच्या बाहेर वाहणारं ते गटार, त्या गटाराकडे धावणारी ती डुकरांची पलटण, तो दारू पिऊन ओकत बसलेला बाप, या सगळ्या गोष्टीवर तिने पडदा टाकून दिला होता. आणि त्याच वेळेला माझ्या घरी एक अशी गोष्ट घडली होती. माझ्या कामवालीच्या मुलीला, जी अतिशय हुशार होती, पहिल्या 5 नंबर यायचा, तर तिच्या मागे एक गुंड मुलगा लागल्यामुळे तिच्या आईने असं ठरवलं होतं की हिला शाळेतनं काढून टाकायची. तो खूप मोठा किस्सा आहे. पण ती ज्या दिवशी, शेवटच्या दिवशी माझ्याकडे कामाला आली तिच्या आई बरोबर, तेव्हा तिचा मी चेहरा पाहिला आणि त्यानंतर या मुलीचा चेहरा पाहिल्यानंतर त्या मुलीच्या चेहऱ्यावर त्या आमच्या कामवालीच्या चित्राचा चेहरा आला. आणि माझ्या मनात असा विचार आला की आता या क्षणी या मुलीला जर म्हटलं की उद्यापासून तू शाळेत यायचं नाहीस, तर ही मुलगी काय करेल? तर 100% ही मुलगी आईला कन्व्हिन्स करेल. साहजिकच ती काही कबूल होणार नाही, पण एक माझा जो पिंड आहे त्यामुळे मला असं वाटलं नाही की ती रडायला लागेल किंवा हताश होईल. मला असं वाटलं की ती आईला कन्व्हिन्स करेल, म्हणजे आर्जव करेल. मग आईला आर्जव करेल तर ती काय सांगेल आईला, काय म्हणेल आईला, काय काय आश्वासनं देईल, असा विचार माझ्या मनात आला आणि त्या तळघरात ही कविता मी लिहिली. आणि ती कविता लिहिली तेव्हा मला सूत्रराम कल्पना नव्हती की ही कविता कामवाल्यांच्या पासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंतचं प्रेम पाटाच्या पाण्यासारखं माझ्या पायापर्यंत वाहून आणेल.
आणि मी वर आल्यानंतर आमचे एक शिपाई होते बगाडे म्हणून, प्रासंगिक कविता करायचे. तर मी त्यांना म्हटलं, कारण ग्रामीण भाषेत लिहिली होती कविता, त्यांना म्हटलं या बगाडे मी तुम्हाला कविता ऐकवते. आणि मी नुकतीच लिहिली होती त्यामुळे खाली बघून वाचत होते. आणि मी म्हटलं नेहमी वा क्या बात आहे वगैरे म्हणणारे बगाडे काहीच कसं काय बोलत नाहीये. म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा आपला जाड भिंगाचा चष्मा काढून ते वाहणारे अश्रू पुसत होते. स्वप्नील ती या कवितेला मिळाली पहिली अस्सल मोत्याची दाद. म्हणजे ते मला ऐकतानाच आता भरून येते. तर ती सादर केल्यानंतर किंवा ती मी वाचलेली पण आहे आणि होय. ऐकलेली पण आहे. पण त्यानंतर ही कविता अनेक ठिकाणी पोचली. महाराष्ट्र शासनाने तिचं पोस्टर रूपात प्रकाशन केलं. वा. कुमुद बन्सल तेव्हा सचिव होत्या, की मुलींच्या शिक्षण गळतीचं प्रमाण या कवितेने कदाचित कमी होईल म्हणून. आणि आता सांगायला आनंद होतो मला की महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तिन्ही बोर्डांच्या पुस्तकात ही एक कविता आहे. ग्रेट, किती छान. म्हणजे हे मला वाटतं रेकॉर्ड असावं, एकच कविता हो. 3 राज्यांच्या पुस्तकात असणं. बरोबर. मी आता सादर करावी अशा. अगदी अगदी मी तुम्हाला पुढचं ते म्हणणारच होतो की तुमचं बोलून झाल्यानंतर ते आम्हाला ऐकायलाच आवडणार आहे. वा. आर्जव. माये ग माये न ग तोडू माझी साळा, लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही तुमची पोरगी डोक्यानं लई बेश आहे. तेव्हा पण एकच सपान पडते मला, लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. बेबी ताई देणार आहे त्यांची बुक, वयांनाच पडतीन बघ थोडस पैक, पण एक नवं काम हाय मिळणार मला. माये ग माये न ग तोडू माझी साळा, थोड्याशा भी खर्चात नाही पाडणार तुला. गणवेश फाटला आहे पण चालल मला. रिबली न ग दप्तर न ग पैसे खावला, पण माये ग माये न ग तोडू माझी साळा. फाट उठण रंग्या मंग्याला बघन, भाकरी बी भरा भरा थापून टाकन. बकरीची घाण लोटून जाईन पाण्याला, पण माये ग माये न ग तोडू माझी साळा. मी जाणते ग माये तुझ्या काळजाच्या कळा, 5 कच्ची बच्ची नि दारुड्या दारला, पण मी आहे ना तुझ्या संग दुःख झेलाया. माये ग माये न ग तोडू माझी साळा. आता ही मुलगी तिची महत्वाकांक्षा फक्त पास होणं नाहीये, तर काय आहे बघा. अनमाई हे जेव्हा लय शिकून लंबर काढीन पहिला, तेव्हा तुझं डोळं भरून येत्याला घळाघळा. तो अश्रू माझ्यासाठी हाय सोन्याचा गोळा, सुवर्ण पदक. माये ग माये न ग तोडू माझी साळा, माये न ग तोडू माझी साळा. वा वा वा. आता याच्यातली गंमत सांगते तुम्हाला. याच्यातलं एक कडवं या कवितेत नव्हतं, पण ती कविता लिहून झाल्यानंतर ती मीच वाचताना माझ्या असं लक्षात आलं की या कवितेत ही आई खलनायिका ठरते की काय, की हुशार मुलीला शाळेतनं काढून टाकणारी. तर या आईची जी काही अगतिकता आहे ती पण आली पाहिजे त्याच्यात. आणि म्हणून मी ते कडवं त्याच्यात जोडलं. आणि किती गंमत आहे पहा, ते जोडलंय असं आत्ता सांगितलं तर तुम्हाला कळेल. मी जाणते ग माहे तुझ्या काळजाच्या कळा. तुझ्या काळजाच्या कळा मला शाळेतनं काढताना तुला काही आनंद होणार नाही, तुलाही दुःखच होणार आहे. पण 5 कच्ची बच्ची नि दारुड्या दारला, तू तरी काय करणार. पण त्याच्या पुढे ती आपल्या मदतीची छोटीशी ओंजळ पुढे करते, मी आहे ना तुझ्या संग दुःख झेलाया. की नवीन काम मला मिळालंय आणि मी माझे शाळेची फी आहे ती त्याच्यातनं काढीन, तुला मी कुठलाही त्रास देणार नाही, मी घरातल्या कुठल्याही कामात कचराई करणार नाही. अशा प्रकारची ती कविता आर्जव. अगदी खरं. म्हणजे ही आर्जव जी आहे ती महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात किंवा आदिवासी भागात, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या, कष्ट करून रोजच्या हातावरचं पोट ज्यांचं असतं
त्या घरातल्या प्रत्येक मुलीची ती व्यथा आहे, त्या प्रत्येक मुलीचं ते आर्जव आहे आणि ते खूप सुंदररित्या तुम्ही अगदी त्या छोट्या ह्याच्यामध्ये खूप सुंदर साकारलेलं आहे. म्हणजे याचं पहिली दाद तुम्हाला त्या शिपायांकडूनच मिळाली, होय, तिथूनच ती कविता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पोहोचली. नाही, खूप छान. खरे. धन्यवाद, धन्यवाद. आता याला जोडून तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्यासाठी कविता ही कशा अर्थाने जगणं समृद्ध करत गेली? आता ह्याचं उत्तर मी कवितेतनच देते. अगदी. ही एक छोटीशी कविता आहे की गळ्यापर्यंत बुडून जीवाने आकांत केला, तेव्हा कवितेचा चर खोदला. गळ्यापर्यंत बुडून कवितेनं आकांत केला, तेव्हा कवितेचा चर खोदला. भळभळ वाहून गेली सलणारी व्यथा, मागे उरली मऊ माती. हा. त्यावरून चालणे अवघडते काय, त्यावरून चालणे अवघडते काय. बापरे, ज्यांना कविता लिहिता येत नसेल त्यांचं काय. म्हणजे किती तुम्ही कविता खरे समरसून जगताय हे नाही, म्हणजे हा सगळा निचरा करून टाकण्याचं काम जे आहे. म्हणजे मी एका माझ्या कवितेत असं म्हटलंय की रात्री शांत कृष्ण डोहागत जग झोपलेलं असताना मी वाचते माझ्याच कविता जुन्या पानांवरच्या, तेव्हा त्या शब्दांना ओंजळीत भरून घेताना नाही रक्तबंबाळ होत माझे हात पूर्वीसारखे, पण अलगद फिरतो हात मागे उरलेल्या व्रणांवरून. दुःखानं ही सुखावण्याची कविते ही कोणती रीत मला शिकवलीस. वा वा, अप्रतिम अप्रतिम. म्हणजे दुःख सुद्धा हवंसं वाटायला लागावं अशी किमया कविता करते. आतमधलं सगळं मोकळं तर करतेच, पण ते मोकळं झाल्यानंतर जी त्याची जी आत्माभूती असते, आत्मानुभूती असते, ती अशी असते की बापरे, ज्यांना कविता येत नसेल ते काय करत असतील. अगदी खरं, अगदी खरं. आणि मग अशी कविता लिहिली नाही तर मग ते आत साठून राहील आणि जगणं मुश्किल होईल. अगदी खरं, अगदी खरं. आता काव्यलेखन, कारण तुम्ही MA आहात, हिंदी आणि मराठी दोन्हीचं तुम्ही अध्यापन अनेक वर्ष केलेलं आहे. तर काव्यलेखन करत असताना लिहायला तुम्हाला जास्त आनंद वाटला की अध्यापन करण्यामध्ये जास्त आनंद वाटला, आणि यांना तुम्ही पूरक किंवा एकमेकांना पूरक कसं पाहता या गोष्टीकडे? मी सांगू का की कविता लेखन ही एकांतातली प्रक्रिया हो. आणि अध्यापन ही वर्गातली. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की शिक्षक म्हणजे ना एक धार्मिक माणूस असतो. धार्मिक माणसाचं कसं एक धर्मग्रंथ असतो आणि तो नित्याने पारायण करतो, तसं शिक्षकापुढे एक ग्रंथच असतो. आणि ती पानं फक्त त्याची पानं दरवर्षी बदलत जातात. तेव्हा यांच्या समोर शिकवणं म्हणजे मी आता फक्त कविता शिकवणं एवढ्यापुरता तुमचा प्रश्न मर्यादित केला तर मला असं वाटतं की कविता लिहित असते मी तेव्हा मी माझ्या आत शिरत असते. म्हणजे मला असं वाटतं की एक इंग्लिश सिनेमा होता, त्याच्यात एका माणसाच्या आतल्या शारीरिक व्याधीचा पत्ता लागत नसतो, म्हणजे डायग्नोस होत नसतं त्याच. तेव्हा ती फॅन्टसी आहे. एका नर्सला मिनिमाइज करून एका पाणबुडीत बसून आतमध्ये शिरलं जातं, इंजेक्ट करून पाठवलं जातं, आणि ती पाणबुडी शरीरातल्या सगळ्या नसानसात फिरत ती आतली व्याधी काय त्याचा शोध लावते. तर मला असं वाटतं की कवी मी देखील एका अस्वस्थ क्षणी अशीच माझ्या आत शिरले आणि शोधत राहिले त्या अस्वस्थतेच्या कार्यकारण परंपरेला, आणि न बुडवता तळ दाखवण्याची आणि तरी तरंगत ठेवण्याची ती किमया करत कविता माझ्याजवळ आहे. म्हणजे कविता लिहित असताना कवी हा आपल्यात शिरतो. तर मी जेव्हा कविता शिकवत असते तेव्हा माझं इतकं भाग्य आहे की माझ्याबरोबर अशा अनेकांच्या कवितांच्या आत मला शिरतात. कारण स्वतः कवयित्री असल्यामुळे कवितेच्या वरवर तरंगताच येत नाही, त्यामुळे आपल्याबरोबर मुलांनाही घ्यायचं आणि त्याच्या तळापर्यंत न्यायचं कवितेच्या, आणि त्याच्यातली सगळी मर्मस्थळं खाली जी तळाशी असतात
की त्यासाठी खाली उतरावं लागतं. अगदी अगदी. तुम्ही नुसतं काठावर पाय सोडून बसले आणि तुम्हाला कविता कळणार नाही, आणि हे आधी शिक्षकाला कळणार. तर त्यामुळे हे दोन वेगळे आनंद आहेत. म्हणजे आता अगदी शेजारी शेजारी मांडून तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर माझी कविता लिहित असताना मी माझ्यात चिडलेली असते, माझ्यातल्याच त्या अस्वस्थतेच्या कारणांना शोधत असते. आणि मी जेव्हा अध्यापन करते तेव्हा मी माझ्यासारख्या अनेक कवींच्या हृदयात शिरू शकते. म्हणजे जो शिक्षक आहे तो खऱ्या अर्थानं कविता जगणारा सुद्धा असला पाहिजे. म्हणजे तुमच्या एवढं सुंदर उत्तर दिलं तुम्ही की त्या उत्तराचा सार म्हणजे जो कविता शिकवणारा आहे तो सुद्धा उत्तम प्रकारे जगणारा असावा. तुम्हाला म्हटलं तसं की माझं कवी असणं हे माझ्यातल्या अध्यापकाला पूरक ठरलं. हो हो. आणि माझं अध्यापक असणं माझ्या कवितेला पोषक ठरलं. बरोबर. पण माझ्या संवेदना जाग्या राहिल्या, नित्य नव्या जाग्या राहिल्या. नवीन 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 उकलत गेलं, कळत गेलं, नवीन समस्या समोर येत गेल्या. माझ्या पुरती मी मर्यादित नाही, माझं जग माझ्या पुरतं राहिलं नाही. बरोबर. आणि एक संवेदनशील मातृहृदय असल्यामुळे म्हणजे शिक्षिका असल्याचा हा फायदा असतो की ती समस्या किंवा ती अडचण किंवा ते दुःख हे फक्त त्या विद्यार्थ्याचं राहत नाही, ते आपलं पण जातं. अगदी अगदी अगदी. याला जोडूनच पुढचा प्रश्न आहे की कवितेचं मग कधी पुनर्लेखन करावं लागतं का तुम्हाला? हा म्हणजे असं कारण हे माझ्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं तुमचं उत्तर असणार आहे. हो. असं विचारलं जातं की कविता म्हणजे आत्म्याचा उत्कट हुंकार असं असेल तर मग जेव्हा तो अनुभव घेतला जातो तेव्हा त्याचा जो उत्कट जी अभिव्यक्ती असते ती जर कविता असेल तर मग तुम्ही 4 दिवसांनी त्या कवितेत बदल केला तर ती उत्कटता राहणार का? अशा प्रकारे. तर तुम्हाला एक गंमत सांगते. संजीवनी मराठी त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, म्हणजे थोड कवयित्री, जुन्या ज्येष्ठ कवयित्री, की संजीवनी कविता लिहिली ना की 4 दिवस त्या डायरीकडे बघायचं असते. अच्छा. हा, 4 दिवसांनी ती डायरी उघडून त्या कवितेकडे बघितलं की काय होतं, तर त्या कवितेचं जे महत्व असतं ना ते नाहीसं झालेलं असतं. आणि तुम्ही तटस्थपणे त्या कवितेकडे बघू शकता. तोपर्यंत आपण फार सेन्सिटिव्ह असतो, हा शब्द नाही बदलायचा, तो शब्द नाही बदलायचा. पण कित्येकदा असंही होतं की आपल्या जाणकार मैत्रिणी ज्या असतात किंवा मित्रमंडळी असतात तर त्यांना ते आपल्याला सुचवतातच. म्हणजे आता माझी एक कविता आहे, वसंत कानेटकरांना फार आवडली ती कविता, की दाराशी पोरक बाळ रडत असावं तसा अनेकदा अनवरस सुख येतं आयुष्य. उचलावं तर ते आपलं नसल्याचं भय, अनपाठ फिरवावी तर त्याच्या मोहमुठीत अडकलेला पदर. तर ती कविता लिहून माझी मैत्रिणी आसावरी कापली. तर तिला मी ती कविता ऐकवली फोनवर. तेव्हा ते विशेषण वेगळं होतं, सुखाच्या मागचं. दाराशी पोरकं गोजीर बाळ रडत असावं तसं सुख अनेकदा येतं आयुष्यात. तेव्हा ती मला म्हणली, संजीवनी अप्रतिम कविता आहे, फक्त तू या सुखाचं विशेषणाचा विचार कर. ती मला म्हणली की इथे टोकदार विशेषण पाहिजे. किती वर्ष झाली हो, मला अजून तिचा शब्द आठवतो, टोकदार विशेषण पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने विचार केल्यावर मला अनवरस हा शब्द सुचला आणि त्या विशेषणाने ती कविता एकदम उचलली गेली. तर पुनर्लेखनपेक्षा मी परिष्करण म्हणेन त्याला. एखादा शब्द बदलल्याने त्या कवितेत किती फरक पडतो. आणखी एक गंमत सांगते. आमच्या एका कार्यक्रमासाठी आम्हाला एक कविता पाहिजे होती. त्या प्रहराची कविता आम्हाला मिळत नव्हती, सकाळची कविता. तर जिथे कमी तिथे मी, त्यामुळे मी म्हटलं आता संजीवनी बोकील तुम्हीच लिहा कविता. हे घड्याळ वाळूचे नावाचा कार्यक्रम होता आणि पहाट सकाळ दुपार संध्याकाळ रात्र हे सगळे शब्द स्त्रीलिंगी आहेत बघा. त्या सगळ्यांचे स्त्री रूपात मानवीकरण केलं होतं.
आणि त्या प्रत्येक प्रहराची कविता आणि गाणी आणि त्याचं एक निवेदन, त्याच्यावर नृत्य, अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता मोठा. आणि त्याच्यात मला सकाळची पाहिजे तशी कविता मिळत नव्हती. 1-2 कविता लागायच्या आम्हाला प्रत्येक प्रहराच्या. तर मी त्याच्यात असं लिहिलं होतं की रात्रीचे तोडून आणलेले तारे सकाळ खोवून ठेवू लागली निळ्या डोंगराच्या बटव्यात. रात्रीचे तोडून आणलेले तारे, सकाळ झाली तरी काही तारे दिसतात ना आकाशात, तर सकाळ खोवून ठेवू लागली निळ्या डोंगराच्या बटव्यात आणि हाक आली धारदार सूर्याची. घाबरली, ओढून घेतला पदर पांढऱ्या शुभ्र ढगांचा आणि वळून पाहिले झाडांवर बसलेल्या पाखरांकडे, हसतायत की काय म्हणून. तिला तशी निघालेली पाहताच झटक्यात उडाली पाखरे, उडवले त्यांनी निळ्या बटव्यातले तारे. इथपर्यंत मी कविता लिहिली आणि नंतर म्हटलं काय भुक्कड कविता झाली, बंद करून ठेवली वही. संजीवनी मराठ्यांचं जे वाक्य आहे ते मला तेव्हा आठवलं. 4 दिवसांनी परत वही उघडली आणि पुढे लिहिली कविता. तिला तशी चाललेली पाहता झटकन उडाली पाखरे, उडवले त्यांनी निळ्या बटव्यातले तारे. त्यातले काही पडले पाण्यात, त्यांचे मासे झाले. काही पडले रानात, त्यांचे ससे झाले. आणि काही पडले तुझ्या डोळ्यात आणि बघ माझे असे झाले. किती छान, किती छान. ही शेवटच्या 4 ओळी ससे झालेपर्यंत झाली होती कविता लिहून. मग नंतर काहीही सुचलं नाही आणि कुठेतरी चालली कविता म्हणून बंद केली. पुनर्लेखन म्हणूया ह्याला. आणि मग अशी सांगितलं ते परिष्करण. तेव्हा 4 दिवसांनी ती कविता उघडल्यावर एकदम त्याच्यातला नवा अँगल सापडला. आणि काही पडले पाण्यात त्यांचे मासे झाले, काही पडले रानात त्यांचे ससे झाले, आणि काही पडले तुझ्या डोळ्यात आणि बघ माझे असे झाले. संजीवनी मॅम, कवितेला नशीब असतं का? कारण याचं उत्तर तुमच्या कडूनच आम्हाला छान ऐकायला मिळेल. म्हणजे तुम्ही जर नाही सांगणार तर मग कोण सांगणार? कवितेला नशीब असतं, प्रत्येक कवितेला. म्हणजे कधी कधी चांगली कविता ही पडून राहते आपल्या ह्याच्यात. आणि एखादी कविता आहे, आता मी माय ग मायचं सांगितलंय तुम्हाला तशी. आत्ता मी तुम्हाला जी कविता ऐकवली, दाराशी पोरकं गोजीर बाळ रडत असावं, तसं अनवरस सुख अनेकदा येतं आयुष्यात. उचलावं तर ते आपलं नसल्याचं भय, आणि पाठ फिरवावी तर त्याच्या मोहमुठीत अडकलेला पदर. ज्या वेळेला माझा कविता संग्रह एकांतरेघेवर किंवा काळीजकुपी असेल, तो प्रकाशित झाला, काळीजकुपीच असेल कारण तो पहिला कविता संग्रह, तेव्हा तो मी काही कवींना, शिल्पकारांना, चित्रकारांना, लेखकांना, नाटककारांना असा पाठवला. तर ती तेव्हा जसा पावसाळ्यात रोज पाऊस येतो तशी रोज भरभरून त्या काळी पत्र लिहायची पद्धत होती. तर भरभरून पत्र येत राहिली आणि नंतर हळूहळू पावसाळा संपत आला की जसा पाऊस दुर्मिळ होत जातो तशी ती पत्र हळूहळू कमी कमी होत गेली. एक दिवशी शाळेत येत होते तर पोस्टाच्या पेटीत एक जाडजूड पत्र पडलं होतं, पोस्टाचं पत्र. आणि काढून बघितलं तर मोत्यासारख्या अक्षरात नाव लिहिलं होतं माझं. फिरवून पाहिलं तर द्वारा प्राध्यापक वसंत कानेटकर. आणि मी तुम्हाला सांगते स्वप्नील, ते जाडजूड पत्र पाहिल्यावर मी खूप घाबरून गेले. मला असं वाटलं की या पत्रात माझा पंचनामा केलेला असणार की काय भुक्कड कविता लिहिता हो तुम्ही, त्याचं पुस्तक काढता ते मला पाठवता. तेव्हा घरी गेले, थरथरत्या हाताने ते पाकिट फोडलं. 4 पानी पाठपोट पत्र होतं. आणि आता त्या पत्रातलं सगळंच तुम्हाला सांगत नाही कारण आत्मस्तुती होईल ती, आणि करील आत्मस्तुती तो एक मूर्ख, असं रामदासाने म्हणून ठेवलंय. पण कानेटकरांचा मोठेपणा सांगण्यासाठी सांगते की त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं
की यातली एक जरी कविता मला लिहिता आली असती तरी मी स्वतःला धन्य समजलो असतो. आता ही त्यांची दाद वाचल्यानंतर खरं तर मला असं वाटायला पाहिजे होतं की म्हणजे अंगावर मुठभर मास्क चढायला पाहिजे होतं की सध्याच्या कवयित्रीत मी काहीतरी स्थान मिळवलंय असं वाटायला पाहिजे होतं. पण तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगते की सगळ्यात पहिला विचार माझ्या मनात आला तर हा माणूस किती मोठा आहे. म्हणजे कीर्तीच्या प्रतिष्ठेच्या शिखरावर बसलेला माणूस आहे. संजीवनी बोकील नावाच्या कुठल्या तरी एका सामान्य कवयित्रीचं एक पुस्तक त्याच्याकडे जातं काय ते त्यांनी आधी लिहिलं होतं की नंतर वाचायचं म्हणून ठेवून दिलं. पण मग उचलून जेव्हा पहिली कविता वाचली तेव्हा ती कविता डसली आणि मग सगळं पुस्तक वाचल्याशिवाय खाली ठेवलं नाही. आता हे बघा, कविता आवडली म्हणून पोस्टकार्डावर लिहून सुद्धा अनेकांनी कळवलं. पण इतक्या नव्या कवयित्रीसाठी त्या कविता संग्रहावर 4 पानी पत्र लिहिणं, त्याच्यात इतक्या मनमोकळेपणाने त्या कवितेचं कौतुक करणं, म्हणजे मला असं वाटलं की इतक्या मोठ्या माणसाच्या हृदयात कसं एखादं हिरवळीवर बागडणाऱ्या हरणासारखं हृदय आहे की जे चांगल्याला चांगलं म्हणताना विचार नाही करत. तर त्यामुळे मला आणि त्यांनी लिहिलं होतं की मला तुम्ही याच्यानंतर सगळी पुस्तकं पाठवा, मला वाचायला आवडेल. तर आता त्या पत्राला उत्तर देणं मला आवश्यक वाटलं आणि ते उत्तर मी एका कवितेत नाही, एक कविताच पाठवली उत्तरादाखल. तर ती कविता अशी होती की चंद्रमौळी झोपडीच्या सूर्य माथ्यावर आला, त्याच्या सोन किरणांनी तिचा राजवाडा झाला. थावे झोपडीला बाई तिचे झापाचे छप्पर, भिंती शेण कुणांच्या निदार वाजे कर कर. त्याच्या सोन किरणांनी तिचे उजळले अंग, तिचे अंगण चंदनी त्याच्या कवडशा संग. झोपडीला जाण तरी तिची मातीचीच काया, सारी सूर्याची दानत त्याची सोनसळी छाया. पण इतकं झालं तरी आपल्याला छान वाटलं नाही असं म्हणणं म्हणजे खोटेपणाचं ठरेल. तरी झोपडीवर ती चढे इवल असा वेलू, तरी झोपडीवर ती चढे इवल असा वेलू, घम घमले अंगण जरी फुले अळूमाळू, जरी फुले अळूमाळू. आता ही कविता मी लिहून पाठवली आणि कुठल्या तरी संदर्भात ती कविता वापरली, तर ती कविता 12वीच्या पुस्तकात राजवाडा या नावाने समाविष्ट झाली. म्हणजे एक माझं मनोगत काव्यमय रीतीने पोचवायचं म्हणून मी ती कविता लिहिली आणि ती 12वीच्या पुस्तकात आली आणि कितीतरी डोळ्यांच्या खालून ती कविता गेली. तर हे नशीब कविते. म्हणजे कानिटकरांनी तुम्हाला दिलेली दाद आणि त्याच्यावरती तुम्ही त्यांना एक तुमची प्रतिक्रिया थोडक्यात की तुमच्या मनातले भाव तुम्ही सांगितले. याला जोडूनच मला विचारायला आवडेल की मग आजपर्यंत असे कानिटकर सरांनी दिले ते तर खूप मोठे व्यक्तिमत्व होऊन गेले, पण अशीच दाद अजून कोणती तुम्हाला आठवते की ती याच तोडीची तुम्हाला वाटली? याच तोडीची दाद तर अनेक ठिकाणी मिळाली, पण एक वेगळ्या प्रकारची दाद तुम्हाला सांगते. वडिलांचं मुलीस पत्र म्हणून माझी एक दीर्घ कविता आहे. ती मी इंडियन इन्स्टिट्यूटच्या एका सेमिनारमध्ये लिहिली. पण रझिया पटेल माझी मैत्रीण आहे, ती म्हणली की संजू ही कविता तुझ्या वहीत राहून उपयोगाची नाही, ती खूप जणांच्या पर्यंत पोचली पाहिजे. तर मग त्याच्यासाठी काय करायचं, तर माझ्या नवऱ्याने असं सुचवलं की दीर्घ कविता आहे ती, त्याचं आपण ग्रीटिंगच्या रूपात प्रकाशन करू. आणि त्याचं ग्रीटिंग झालं आणि म्हणजे अतोनात लोकांना आवडली, ती अतोनात पद्धतीने पोचली लोकांच्यापर्यंत. ग्रीटिंग असल्यामुळे नव्या वर्षी एक नवा विचार म्हणून लोकांनी ती पाठवली. माझ्या एका ओळखीच्या बाईंनी तर त्यांच्या मुलीच्या लग्नात जशी गुलाबाची फुलं देतात तशी ती कविता सगळ्यांना दिली. आणि मी उशिरा गेले तेव्हा सगळेजण कोण खाली बसून वाचते, कोण खांबाळ टेकून वाचते.
तर मला पाहिल्यावर एक बाई म्हणाल्या की अहो जा लवकर ती कविता घ्या, खूप छान आहे, संपेल म्हणे. तर ती कविता एका ठिकाणी माझा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात मी ती सादर केली. तेव्हा एक बाई कार्यक्रम संपल्यावर थांबल्या, मला भेटायचंय म्हणून. खूप लोक काही सांगायचं असतं म्हणून कार्यक्रमानंतर आवर्जून थांबतात. तर त्या म्हणल्या की सगळे जाईपर्यंत थांबल्या त्या. तर म्हटलं का हो तुम्ही तुम्हाला काय सांगायचंय का? तर म्हटल्या हो मला सांगायचंय, पण मला ते तुम्हाला एकटीला सांगायचं होतं. तर त्या म्हणल्या माझ्या मुलीने आंतरधर्मीय विवाह केला आणि मग सिनेमातला डायलॉग तू मला मेलीस मी तुला मेलो, आणि मुलीला पूर्णपणे घराबाहेर केलं, तिच्याशी कोणतेही संबंध नाहीत. तर वर्षभरात त्यांना कळलं की आपली मुलगी प्रेग्नंट आहे आणि त्यांना आईचं हृदय ते, त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की बोलवावं आपल्या मुलीला, खाऊ पिऊ घालावं, बघावं डोळ्याने एकटा तिला. पण ते काही नवरा काही फार कट्टर त्यांनी निर्णय घेतलेला होता आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या एका बाईंना, शाळेतल्या बाईंना सांगितलं की तुम्ही जरा सांगाल का माझ्या मिस्टरांना, थोडंसं कन्व्हिन्स कराल का? त्या म्हणला की हा तुमचा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे, मी कसं बोलणार, खाजगी प्रश्न आहे, नाजूक प्रश्न आहे, पण मी तुम्हाला एक कविता देते, ती तुम्ही तुमच्या मिस्टरांना वाचायला द्या. त्या कवितेतली शेवटच्या ओळी अशा आहेत, कारण ती एवढी मोठी कविता आता मला सादर नाही करता येणार, की तोडणे सोपे जोडणे अवघड हे ठाऊक आहे तुला, पण कधीही समजू नकोस की लग्नानंतर पाहुणी झालीस आम्हाला. भावा इतकंच घर अजूनही तुझं आहे, पायाखालची वाळू सरकली तर माहेर तुझं भक्कम आहे. होऊ नये पण झालेच काही विपरीत तर लिहिशीलच पत्र, बापच असतो मुलीचा खरा खुरा मित्र, खरा खुरा मित्र. तर त्यांनी ती कविता, ते ग्रीटिंग दिलं आणि त्यांनी सांगितलं तुमच्या मिस्टरांना हे वाचायला सांगा, बघू काय होतं ते. आणि स्वप्नील त्यांनी ते ग्रीटिंग वाचलं, खाली ठेवलं आणि आपल्या बायकोला सांगितलं तिला फोन कर आणि बोलव तिला. यापेक्षा लोक म्हणतात कवितेने काय समाज परिवर्तन होतं का? त्याला हे उत्तर आहे ही कविता. आयुष्य दिलं ना, एक वेगळ्या पद्धतीने आयुष्य दिलं ना. म्हणजे किती मुळासकट माणूस बदलू शकतो एखाद्या कवितेने, त्याच्यावर त्याच्या काळजाला स्पर्श केला, तिथपर्यंत जाऊन पोचली तर. त्यामुळे त्या बाईंनी सांगितलेला हा किस्सा मला माझ्या आयुष्यातल्या माझ्या सगळ्या काव्यलेखनाला मिळालेली एक मोठी दाद वाटते. की अशी सच्ची कविता मला लिहिता आली की तिच्यामुळे एका मुलीचं आयुष्य बदलून गेलं. वा वा वा, खूपच छान. आणि तुम्ही आतापर्यंत जो काही तुमचा काव्यप्रवास उलगडता आहात आणि ज्या पद्धतीने कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेली आहे, अगदी आता आर्जव या कवितेविषयी तर तुम्ही महाराष्ट्र, गोवा, त्यानंतर गुजरात या तीनही राज्यांमध्ये अभ्यासक्रमामध्ये आहे. अनेक कविता तुमच्या 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रमाला आहेत, किंवा तुमचे गद्य, पद्य आणि ललित लेख संग्रह सुद्धा बरेचसे प्रकाशित झालेले आहेत. याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या. आता जाता जाता तुम्हाला विचारायला आवडेल की आमचा कविता जगणारी माणसं हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला, याविषयी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. मला खूप चांगला वाटला, कारण काय आहे की ह्याच्यात कविता पण माहीत होते आणि तो माणूस पण माहीत होतो, म्हणजे तो कवी पण माहीत होतो. त्यामुळे ह्या दुहेरी पद्धतीने एखाद्या व्यक्तीजवळ जाऊन पोचणं की ज्याला कवी म्हणून ओळखत असते, पण तो माणूस म्हणून कसा आहे, त्याच्या आयुष्यातले काय त्याला स्पर्श करणारे प्रसंग आहेत, हे देखील याच्यात उलगडलं जातं. आणि तुम्ही स्वतः डॉक्टर आहात तरी कविवृत्तीचे आहात. म्हणजे मला आठवते की आपल्या हायस्कूलमध्ये माझा जेव्हा इंटरव्ह्यू झाला ना स्वप्नील, तेव्हा वैद्य सरांनी, पुग वैद्य स्वर्गीय थोर शिक्षण तज्ज्ञ, त्यांनी मला एक प्रश्न विचारला की ज्याच्यावर माझी नोकरी अवलंबून होती. त्यांनी मला असं विचारलं की तुमची एका वाक्यात ओळख करून द्या, आणि त्या एका वाक्यावर माझं नोकरी अवलंबून होती. आणि दरवेळेला मला असा अनुभव आहे की डोक्यावर कोणतरी हात ठेवतं, तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं की मी
वृत्तीने कवी आणि धर्माने शिक्षक आहे. म्हणून म्हणते की तुमच्या या उपक्रमामुळे कवीची वृत्ती पण कळते आणि कवीचा धर्म पण कळतो. या दृष्टीने तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, त्यामुळे नाडी परीक्षा तर आहेच, पण एखाद्या कवितेतून कवी एखाद्या प्रसंगाची, एखाद्या वेदनेची नाडी, त्याची बरोबर तिथे बोट कसं ठेवतो हे देखील कळतं. आणि या तुमच्या उपक्रमामुळे हे असं लोकांच्या पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचतं. खूप कष्ट घेता तुम्ही त्यासाठी, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मनापासून धन्यवाद मॅम. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या मुलाखतीचा भाग झालात. अनेक पैलूंना तुम्ही हात घातला. म्हणजे मला विशेष अंगाने ही मुलाखत का आवडली की तुम्ही एक शिक्षक कसा असावा, की एखादा शिक्षक ज्यावेळी एखादी कविता शिकवतो त्यावेळी तोही स्वतः कविता जगणारा असावा. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. आणि जर कविता सर्वसामान्य मुलांपर्यंत पोहोचवायची असेल, त्यांच्यामध्ये एक सामाजिक प्रेरणा, सामाजिक भाव त्यांच्यामध्ये जर आणायचं असेल, संवेदना जर जागी करायची असेल, तर शिक्षक हा उत्तम कवी असणं गरजेचं आहे. तो ऍटलिस्ट कविता जगणार असणं गरजेचं आहे. अगदी अगदी अगदी. खूप वेगळ्या अंगाने मुलाखत झाली. मनापासून धन्यवाद.